आमचे आदरसमद संदीपजी घोलप साहेब, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी गॅस शेगडी युवा उद्योजक मुंबई प्रदीपजी वीर, उत्कृष्ट गोलंदाज मिक्सर आहे स्वरूप डेअरी फार्म शिराळे संदीपजी पाटील, आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्यांच्यासाठी आपण जर पाहिला गेलं तर कुकर आहे युवा उद्योजक निलेश चाळके यांच्या माध्यमातून भरघोस बक्षिसांनी नटलेली ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवत आहे. श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आयोजित श्री विठलाई देवी चषक 2025. जाऊया नेक्स्ट मॅच कडे, जिथे मात्र जिंती आणि त्यांच्या विरोधात साळोशी या दोन संघांमधली ही लढत. बघा 20 मिनिटाचा अवधी असेल, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे. सलामीच्या जोडीमध्ये आपण पाहायला गेलं तर नवनीत आणि अतुल. पहिलाच बॉल इनसाइड आउट फटका आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जिंती टीम आपला 12वा एक्स्ट्रा खेळाडू देखील पाहायला मिळाली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला, परंतु अपील खारिज केली आहे पंचांनी. अगदी शरीराचा वेध घेऊन बॅटला ब्रश झालाय. स्विचिटचा फटका खेळायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, तिथे मात्र पाहायला गेलं तर धाव वेगाने कंप्लीट होते. अतुल यांचा पुढचा बॉल अतुल साठी. अतुल विरुद्ध अतुल. लोअर फुलटॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. चांगला स्टॉप तिथे केलाय. एका धावेने धाव फलक पत्र खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश झालाय टीम साळोशी संघाचा. दोन तुल्यबळ संघातली लढत जिंती आणि त्यांच्या विरोधात साळोशी बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, बॉल हवेत आहे, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, बॉल पर्यंत फेकी केली जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. 3 धावा या बॉल वरती कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा धाव फलकावरती जरूर ऍड होतील, जिथे मात्र पाहायला गेलं तर 3 धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं 4 या आकड्यावरती. बघा 20 मिनिटाचा अवधी आहे, थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे, अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, अगदी जमिनीला गुदगुल्या करत. बॉल थांबत नाहीये, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा पार. मिळतील धावा त्या 4. चौकार.
जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 8 या धावसंख्येवरती. अर्जुन आलाय गोलंदाजी स्ट्राईक वरती दुसरं षटक घेऊन. 4 षटकांची ही मॅच. लोअर फुल टॉस बॉल होता, दिशा दिली, गॅप शोधून काढली आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे कव्हर रिझन मध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. एकच धाव मात्र अतुलच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव ऍड होते. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल, अर्थातच 9 या धावसंख्येवरती. चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. मान्यवरांची उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. आलेल्या सर्व तमाम मान्यवरांचं सहर्ष स्वागत श्री विठलाई देवी चषक 2025 मध्ये. पुढचा बॉल खोदून काढलाय, मिनी हेलिकॉप्टर जरूर उडवलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. लॉंग ऑफ रिजन तैनात आहे, चुकी होते, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेने. बॉल येतोय क्षेत्ररक्षकाकडनं, चुकी झाली, चुकीचा बहुदंड चौकारामध्ये भरावा लागेल. पुढचा बॉल श्विजीचा फटका खेळायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, उलटा फटका खेळला जरूर, परंतु बीट करून सरळ विकेट किपर बाबूराव यांच्या हातामध्ये. हो काठी काढली, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अर्जुनने काठी काढली, फलंदाज माघारी जावं लागेल. सतीश बॅक टू द डगआउट. हो इथे इनसाइड आउट फटका, ओढा कॅच, कॅच ऑफ द डे अफलातून ऑन दी टो. काय कॅच पकडले, काय एफर्ट्स होते या क्षेत्ररक्षकाचे, अप्रतिम झेल. समोरच्या दिशेने फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हाताला चटका मिळाला. 6 धावाचा फटका टीम साळोशी टीमला मिळाला. श्री विठलाई देवी चषक येतोय तो षटकार. धावा
चर्चा सातत्याने राहिली आहे, परंतु पाहावं लागेल समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच अतुलकडे नजरा असतील. हो, इनसाइड आउट फटका खेळला इनफिल्डच्या वरून. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चांगला स्टॉप तिथे केलाय. 2 क्षेत्ररक्षक आले. फंगलिंग पाहायला मिळालं, परंतु 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये दोन्ही बॅटरला यश आलंय. 2 धावा आल्या. टीमची धाव संख्येमध्ये भर पडली. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 21. ओ चांगला बॉल गुडलेन स्पॉट वरती टाकलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाबूराव यांचा. बॅकअप नाहीये आणि त्यामुळेच आणखीन एक धाव खात्यामध्ये ऍड होईल टीमच्या. 2 धावा आल्यात. 23. ओ चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल. 1 धाव आली आहे टीमच्या खात्यामध्ये. 1 धाव ऍड होईल. टीमची धाव संख्या 24. बघा, जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे आणि त्यांच्या विरोधात केडंबे 11 केडंबे ही मॅच होती. केडंबे टीम इथे उपस्थित नसल्यामुळे टीम जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघाला बाय देण्यात आलाय. केडंबे टीम इथे उपस्थित नसल्यामुळे टीम काही निर्णय असेल तो मॅच नंतर होईल. मॅच कंप्लीट करून घ्यायची.
चला मॅचला गती द्यायची आहे. हो इथे पंचांचा बोर्ड आकाशाकडे, फलंदाज मात्र बाद होत आहेत. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. जीसीसी धोंडेवाडी आणि त्यांच्या विरोधात मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव. मंकाळेश्वर बॉईज चिखलगाव आणि त्यांच्या विरोधात जीसीसी धोंडेवाडी. कॅप्टन आपण टॉस साठी यायचा इनिंग ब्रेक मध्ये, आपण टॉस घेऊयात. हो चांगला बॉल, मागे गेलाय बॉल. एक धाव कंप्लीट होते. चांगला फटका, बॉल चाललाय सीमा पार. विठलाई देवी चषक षटकार. दोन ओव्हरचा खेळ झाला. टीमची धाव संख्या 31. 31 धावा धावफलकावरती लागतात. 31 धावा धावफलकावरती लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि तिसरं षटक चला घ्या फटाफट, फास्ट घ्यायचं थोडस. बाबूराव पाटील. बाबूराव पाटील यांचा पहिलाच बॉल. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. बॅक टू दी डगआउट. आखूट टप्प्याचा बॉल, दिशा द्यायची होती. बीट करून सरळ विकेट किपरच्या पाठीमागे बॉल स्लिपला जातोय, ट्रॅव्हल होतोय. डॉट बॉल. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय. बॉल चाललाय, फुल टोल वसूल केलाय. 6 धावांचा षटकार. लोअर फुल टॉस बॉल, आक्रमण करायचं होतं. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय मागील क्षेत्रामध्ये. तिथे मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज
काय घडलंय या बॉलवरती? यस अंपायर. थर्ड अंपायर रनआउटचा. ओके. हो इथे मोठा फटका आलाय. बॉल चाललाय सीमा पार. येतोय तो षटकार. बॉल होता पाठीमागच्या क्षेत्रामध्ये चाललाय. एक धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. 2 धाबा या बॉलवरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धाबा येत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 45. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 45. लाव.
दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आयोजित विठलाई देवी चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. वेलकम सर. वेळातला वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थिती दाखवली. हे खऱ्या अर्थाने मात्र कडवे गावचं असलेलं प्रेम आणि संपूर्ण सहकाऱ्यांवरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या सहकार्यापोटी आणि प्रेमापोटी आज त्यांची प्रमुख उपस्थिती मात्र पाहायला मिळते. अर्थात सन्माननीय आदरणीय आनंदराव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत कडवे गावचे. चला जाऊया मॅचच्या दिशेने आणि मॅचला सुरुवात होईल. बाबू दादा एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा ना आपला प्लीज. नवनीतचा पहिलाच बॉल भिरकावून दिलाय आणि ते अफलातून कॅच. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय. आल्या पावली जावं लागेल माघारी. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. बघा अजून 4 मॅचेस आहेत. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. बघा यानंतरचे सर्व मॅचेस या 2 षटकांच्या असतील. आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातोय. चला धोंडेवाडी आणि चिखलगाव बघा 2 ओव्हरची मॅच असेल. यानंतरच्या सर्व मॅचेस या 2 षटकांच्या असतील. नाही 2 ओव्हरच्या मॅच कारण बघा वेळ खूप कमी आहे. 5 मॅचेस बाकी आहेत अजून. बघा अजून 5 मॅचेस बाकी आहेत त्यामुळे प्लीज थोडंसं सहकार्य करा. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येचं खातं अकाउंट ओपन होत आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्यानंतरचा हा बॉल नवनीत यांचा व्हाईट बॉल. हो इथे शरीराचा वेध गती परिवर्तन धीम्या गतीने टाकलाय. बॅट आधीच क्लोज झाली. चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती तिथे हाताळलाय. 45 धावांचं धावफलकावरती साळोशी टीमने लावल्यात. लक्ष 46 धावांचं टार्गेट सेट केलंय. हुक केलाय. पुलचा फटका. बॉल हवेत. आणखीन एक विकेटचं पतन. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. अगदी पुल सक्सेसफुल झाला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते. कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद. सन्मान्य आदरणीय विकास गोडे आप्पा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे च्या माध्यमातून हार्दिक स्वागत. चला बॅटर पाठवायचंय लगेच प्लीज. स्वानंद नेलेकर भाऊ हे देखील इथे उपस्थित झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. उपाध्यक्ष श्री शंभू प्रतिष्ठान स्वानंद भाऊ निर्लेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आज अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर विकास गोडे पाटील आप्पा शंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर हे भव्य दिव्य असं आयोजन विठलाई देवी चषकाचं पर्व क्रमांक 2 आहे. परंतु दुसऱ्या पर्वामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अगदी भरघोस बक्षिसांनी नटलेली ही क्रीडा स्पर्धा
आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधल्या या लढती आपण अनुभवत आहे. पुढचा बॉल हो धीम्या गतीने टाकलाय. गती परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळालं. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, गती द्यायची आहे मॅचला. यानंतरच्या सर्व मॅचेस या 2 षटकाच्या असतील याची दक्षता घ्यायची आहे. सर्व टीमने स्विचचा फटका खेळायचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट जरूर केलाय, परंतु आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र सिंगल प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळाली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 2 या आकड्यावरती. दोन धावा धावफलकावरती लागतात. आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर हो चांगला फटका समोरच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेने. विठलाई देवी चषक चौकार शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. चौकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. येणारे 18 बॉल मध्ये करायचे आहेत 41 धावा. अजूनही टीम जिंती संघाला. चला थोडंसं स्पीडअप घ्या साळोशी टीम. हो चांगला बॉल पंचांकडे अपील. अपील मध्ये उत्साह. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर या. चला मॅचला गती द्यायची आहे. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती. मोठ्या लक्षाचा पाठला करायचा. 46 धावांचं टार्गेट सेट केलंय. खोदून काढलाय. समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि जावं लागेल माघारी. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट.
टीमची धावसंख्या आपण पाहायला गेली तर फक्त 6. विकेट 4. चांगला बॉल पाठीमागे वळवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाहीये. चला मॅच स्पीडअप करायचे थोडस. त्यानंतरच्या सर्व मॅचेस या 2 षटकांच्या असतील. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय. अगदी फाईन लेग सीमा पार. हो चांगला बॉल. टप्पा पडल्याने थोडासा खालती राहिलाय. चांगली गोलंदाजी मात्र अगदी पाहायला मिळते गोलंदाज शिवाची. बॉल अगदी गॅप मधून निघून चाललाय. मिड विकेटला भेदून चिरडून आरडून बॉल सीमा पार. चौकार. बारा चेंडू 32 ची गरज अजूनही. 12 बॉल 32. बारा बॉल मध्ये करायचे आहेत 32 धावा. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 15 या धावसंख्येवरती. 46 टू विन आहे. बारा बॉल 32 धावांची गरज आहे. येस. थर्टी वन 31 करेक्शन होतं ते आम्ही सोडून दिलाय. ओळखलं. व्हाईट बॉलचा इशारा. हो इथे कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे कव्हर रिजन मधून अगदी वेगाने येतोय बॉल पर्यंत. तिथे सिंगल. चला स्पीडअप घ्यायचंय. अकरा चेंडू मध्ये 30 करायचे. येणारे 11 बॉल 30. पुढचा बॉल खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट.
क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये फेकी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, डेंजर झोनला आहेत परंतु अगदी सहजरित्या ही रन कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते. 2 धावा आल्यात, 2 धावेने धाव फलक मात्र पुढे सरसवेल. 19 या धावसंख्येवरती येणारी 10 चेंडू 27 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू 27 धावांची गरज. हो इथे मोठा फटका प्रहार केलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. तडक फडक दे धडक ठोकलाय तो षटकार. कट करण्याचा प्रयत्न बॅडमिंटन स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे कव्हर रिजन मधून येतोय, वेगाने फेकी केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कमी कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 27. 8 बॉल 19. मॅच आता ऑन झाली आहे दोन्ही संघांकडनं. 8 बॉल आता 19 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके आले त्यानंतर मात्र मॅच खुली झाली आहे. चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला टप्प्यावरती हाताळलाय. हो समोरच्या दिशेने फटका खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये पकडला जातोय झेल. ज्याच्या बॅट मधून षटकार चौकाराची आतिषबाजी होत होती त्याला धाडलंय माघारी. फलंदाज बाद. बॅक टू दी डग आउट. सहा चेंडू मध्ये 19 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 19 धावांची गरज. येणारे 6 बॉल 19 धावांची गरज. मॅचला होईल सुरुवात पुन्हा एकदा. 6 बॉल 19. विवेक आलाय स्ट्राईकला. अतुल. सहा बॉल 19 ची गरज असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. आता 5 बॉल 19 धावांची गरज. एका बाजूला साळोशी तर दुसऱ्या बाजूला जिंती. 2 संघांमधली ही लढत. 5 बॉल आता करायचे आहेत 19 धावा. 5 चेंडू 19 चं समीकरण. पुढचा बॉल. हुक करण्याचा प्रयत्न, शरीराचा बेध घेतलाय. स्ट्राईक रोटेट होते. एकच धाव. 4 चेंडू 18 ची गरज. 4 बॉल 18 धाबांची गरज आहे.
चला घ्या स्पीडअप घ्या. 4 चेंडू 18ची गरज. 4 चेंडू 18 धावांची गरज. 4-18ची गरज. काठी काढली आहे, दांडी केली, गुल फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. चला बॅटर पाठवा लगेच. संपले. 3 बॉल 8. 3 चेंडू 18ची गरज. 3 बॉल 18 धावांची गरज आहे अजूनही. म्हणजे तिन्ही बॉलवरती 3 षटकार रेकॉर्ड होईल. नवीन बॅटर आलाय. चला टीम चिखलगाव आणि धोंडेवाडी आपण तयार राहायचंय. 2 ओव्हरची मॅच आहे. टॉस चिखलगाव टीमने जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा तुम्ही घेतलाय निर्णय. जीसीसी धोंडेवाडी बॅटिंगसाठी तुम्ही देखील सज्ज राहायचंय. चला मॅचला गती द्या, थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. चला चिखलगाव टीम रेडी राहा. जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचाय. 2 ओव्हरची मॅच असेल ही. समोरच्या दिशेने फटका जरूर खेळलाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. आता येणारे 2 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे निसटलाय जिंती संघाकडनं. ओहो इथे काठी काढले. इथे ऑल आउट झाले बहुतेक टीम आणि सामना जिंकलाय टीम साळोशी संघाने. हार्डलक बॅडलक टीम जिंती. चला टीम चिखलगाव चला मैदानाचा ताबा घ्या. येस 2 ओव्हरची मॅच आहे.